नमस्कार मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी वहिनीच्या कार्यक्रमाची वैशिष्ट्ये 3 बघितली होती। या व्हिडिओमध्ये आपण वहिनीच्या कार्यक्रमाची पुढची 3 वैशिष्ट्ये बघणार आहोत। या ठिकाणी चौथा आहे संवाद आणि समुपदेश। संवाद हा कशा स्वरूपाचा असला पाहिजे, त्या ठिकाणी काय सांगितलेले, संवादामध्ये कशा स्वरूपाच्या माध्यमातून या ठिकाणी वहिनीने संवाद आणि समुपदेश। वहिनीचा हा कार्यक्रम केवळ एकतर्फी नाही, तेवढं म्हणायचं आणि तेवढं याच्यावरती नाही, एकतर्फी नाही, हे भाषण सुद्धा नाही, तर एक प्रकारचा संवाद आहे आणि हा समोरासमोर व्यक्तीशी आहे। म्हणजे वहिनीच्या वेळेस कार्यक्रम करतात, हा समोरासमोर जो काही शांतपणे ऐकून घेणारा किंवा वहिनी समोरच्या व्यक्तीचे काय प्रश्न आहे ते शांतपणे काय करतात, ऐकतात आणि ते ऐकून घेतल्यानंतर तिची ती बाजू आहे त्या समोरच्या व्यक्तीची बाजू समजावून घेऊन मग त्याला मार्ग सुचवतात। याला संवाद आणि समुपदेश, संवादावरती उपाय करणे असं यामध्ये सांगितले। पुढचं सांगितले स्वावलंबनावर भर। ह्या कार्यक्रमाचा मुख्य सूत्र म्हणजे स्वावलंबन। या कुटुंबातील प्रत्येक सदस्य स्वतःची कामे स्वतः करावी असं सांगितलेलं आहे। वहिनी म्हणतात, पूर्वीच्या काळी चूल आणि मूल स्त्रियांनी फक्त काय करायचं होतं, घरातच राहायचं आहे, चूल आणि मूलच एवढं बघायचं। पण आपण 21व्या शतकात चाललेलो आहे, ही परिस्थिती पूर्ण बदललेली आहे। त्याच्यामुळे स्त्री ही घरातली कामं करून नोकरी करते, म्हणून घरातील प्रत्येक सदस्यांनी आपलं काम करावं अशी अपेक्षा वहिनींना आहे। म्हणून त्या ठिकाणी त्या म्हणतात स्वतःची कामे स्वतः करावी आणि ज्यामुळे कोणावर एकावरती भार पडणार नाही, हे कार्यक्रमाचं या ठिकाणी स्वावलंबनावरती भर आहे सांगितले। शेवटचा 6वा मुद्दा साधी आणि ओघवती भाषा। ज्यावेळेस मात्र या ठिकाणी कशा स्वरूपाच्या मधून या ठिकाणी वहिनी ह्या कार्यक्रम जो काय घेतात आणि ह्या कार्यक्रमामध्ये त्यांची भाषा ही वहिनीची शैली ही घरगुती भाषा आहे, प्रेम आहे, ठाम विचार आहे आणि प्रेक्षकांना समजेल अशा भाषेमध्ये सांगतात। म्हणजेच घरगुती प्रश्न, कुटुंबातील प्रश्न, लोकशाही, समता या वातावरणाशी वहिनी जोडलेल्या गेलेल्या आहे आणि याच्यावरती या ओघवत्या साध्या भाषेत सांगितलेले। मित्रांनो, तुम्हाला जर माझी व्हिडिओ आवडली तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ मित्रांना लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।